धन्यवाद यीशु. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. धन्यवाद यीशुचा. माझ्या देवा तुला धन्यवाद यीशु. हा कर. ठीक आहे. जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. धन्यवाद यीशु. प्रेज लॉर्ड. हां ठीक आहे. बस पुन्हा एक रविवारी आपण परमेश्वराच्या दयेने पुन्हा जोडलेले आहोत आणि परमेश्वरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. जेवढे लोक जोडतील आणि तिथून पुढं जे लोक बघतील त्या सगळ्यांचं स्वागत करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या आणि आपण आजचा जो संडे आहे, आजचा जो रविवार आहे आणि खरोखर परमेश्वराने आजच्या दिवशी आम्हा सगळ्यांना प्रत्येकांना मी विश्वास ठेवते की जेवढे मसीमंथन बैठकचे जेवढे सदस्य आहे तेवढे चांगले आहेत. परमेश्वराने त्यांना चांगलं ठेवलेलं आहे म्हणून देवाला धन्यवाद देते. विशेषतः प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांना तशी मी प्रार्थना आता केलेली आहे आणि माझी प्रार्थना असते की आम्ही जेवढे लोक होतं होईल तेवढे खरे शिक्षावर चालावं आणि खरी शिक्षाला मानावं. आणि असे इतके खरंच इतके लोक जुळत आहेत. खरी शिक्षाला त्या लोकांनी कसं ॲक्सेप्ट केलंय आणि खरी शिक्षामध्ये वाढत आहेत म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. या आपण आजचा विषय आहे आणि त्या अगोदर मी काही सूचना सांगू इच्छिते. पहिल्यांदा मी सांगन की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि विशेषतः सांगण्याचं तात्पर्य हे आहे की माझे जे व्हिडिओ आहेत आणि म्हणजे जे खरी शिक्षाचे व्हिडिओ आहेत, जे पास्टर डॅनियल राज पण जे काही व्हिडिओ आहेत त्यांचे पण ते तुम्ही शेअर करत जा. का? कारण की ही खरी शिक्षा आहे आणि खरी शिक्षाने लोकांचं जीवन बदलत आहे आणि खरी शिक्षाच आहे की ते स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे आणि खरी शिक्षाच आहे कारण की प्रभू येशू ख्रिस्तांनी पण खरी शिक्षा दिली होती आणि त्या खरी शिक्षाला घेऊनच आपल्याला काय करायचंय, पुढे चालायचंय प्रियांनो. तर तुम्ही या आणि जर तुमची इच्छा आहे, मी तसं सूचना आता सांगत आहे, जर तुमची इच्छा आहे की नाही का मसीमंथन बैठकला काहीतरी आपल्या कामानिमित्त म्हणजे काम करू शकता, जर तुम्ही काम करू शकता, जर तुम्ही संदेश द्यायचे तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जोडू शकता आणि विशेषतः तुम्ही जर काही देणगी देऊ शकता. बघा, काम कोणत्याही रीतीने करू शकतो, परमेश्वराचं काम. आणि एक बात सांगू इच्छिते की आम्ही मसीमंथन बैठक हे जे काही संस्था नाहीये, मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते आणि खरी शिक्षाची मोहीम आहे ती आम्ही चालवत आहोत आणि ह्याच्यासाठी लागतो पैसा पण आम्ही जबरदस्ती करत नाहीत कोणीच. मसीमंथन बैठकचे जेवढे सदस्य आहेत जबरदस्ती कोणीच करत नाहीयेत. तर तुमच्या मनामध्ये जर परमेश्वराने टाकतोय की परमेश्वराच्या राज्याची वाढीसाठी जर काही देऊ इच्छिता तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि मी आपण एक सूचना सांगू इच्छिते. सूचना अशी आहे की माझं म्हणजे संडेचं जे चर्च आहे MMB ऑनलाईन मराठी चर्च आहे ना, आणि माझं पेजचं नाव आहे MMB अहमदनगर खडका. आणि आता जे पेजवर चालू आहे ते सुशीला सोनकांबळे, कारण की माझा तो पेज आता सध्या अजून चालू होत नाहीये, तर काहीतरी इश्यूज आहेत त्याच्यामुळं. पण मग काही नंतर जेव्हा चालू होईल त्यावेळेस MMB अहमदनगर खडका असं ते राहणार आहे. आणि मराठी संडेला मराठी चर्च असतं जे संध्याकाळी 5:30 वाजता होतंय. अच्छा, दुसरं एक सांगू इच्छिते की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा आणि पाऊलाची शिक्षा, पहिल्या काळातली शिक्षा है ना, आणि MMBची शिक्षा ही बिलकुल एकसारखी आहे, कारण की हे सर्व काही आम्ही जसे पहिल्या काळामध्ये शिक्षण देत होते तसंच MMB सुद्धा, MMB म्हणजे मसीमंथन बैठक, ही खरी शिक्षा घेऊन जात आहे. तर जर तुम्हाला जोडायचं आहे. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, आपलं जर पुण्यामध्ये कोणी आहेत पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये पण आपलं मसीमंथन बैठकचं चर्च चालतं आणि त्या ठिकाणी पास्टर डॅनियल राज सोथा येतात महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी. आणि तिथं जे आहेत म्हणजे तिथले जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांचं नाव आहे सिस्टर आहे रोजी नवले आणि
त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते रोजी नवलेचा. तर त्यांचा नंबर आहे 7249320636. मी नंबर पुन्हा एकदा सांगते 7249320636. हा आहे नंबर सिस्टर रोजी नवले. आता त्यांचे मिस्टरांचा नंबर पण आहे सचिन नवले, त्यांचा नंबर पण मी सांगू इच्छिते. त्यांचा नंबर आहे 7385415147. पुन्हा एकदा मी सांगते 7385415147. तर हा आहे सचिन नवले आणि त्या ठिकाणचे ब्रदर आहेत आणि त्यांना तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला पुण्यामध्ये जर तुम्ही आहात, पुण्यामध्ये जर जवळपास कोणत्या ठिकाणी आहे. आणि चर्चचं नाव आहे, हॉलचं नाव आहे YMC पुणे. आणि त्या ठिकाणी ऑफिशियल आपलं चर्च आहे MMBचं. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला त्या ठिकाणी जवळ पडत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जा आणि खरी शिक्षाला घ्या. ठीक आहे. आणखीन तुम्हाला सांगते की व्हॉट्सअप ग्रुपला जोडण्यासाठी तुम्हाला नंबर सांगू इच्छिते मी. नंबर आहे हा आहे MMB ऑफिसचा नंबर आहे. MMB ऑफिसचा नंबर असा आहे 9982335777. पुन्हा एकदा नंबर सांगते 9982335777. हा आहे ऑफिसचा नंबर आणि तुम्ही कॉल करू शकता आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला तुमची जर इच्छा आहे काही म्हणजे तुमची जर देण्याची इच्छा आहे तर तरी पण तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आणखीन एक नंबर आहे तो आहे पास्टरांचा आहे. तो नंबर आहे 8104957857. आणखीन एक नंबर आहे तो तुम्हाला सिस्टर नीता सोलोमनचा आहे. तो पण नंबर मी तुम्हाला सांगू इच्छिते. काय लागलं नव्हतं ना, लागली बरोबर लावून बघ, बरं नाही तर परत कर आवाज आहे. तर आणखीन एक नंबर आहे ते आहेत नीता सोलोमनचा. तर 9828996041. हा सिस्टर नीता सोलोमन. कोण आहे? ठीक आहे. तर आणखीन एक सांगू इच्छिते की युथ मीटिंग MMBची युथ मीटिंग चालू आहे. जर तुमचे कोणी लहान लेकरं आहेत, म्हणजे लहान म्हणजे 13 पासून तर म्हणजे नाही 30 ना, जे बिगर लग्नाचे किंवा लेकरं असे जवान लेकरं, जर तुमची इच्छा आहे त्या लेकरांना युथ लेकरांना आपलं बायबल मधून काही शिकण्याची, तर युथ मीटिंग होते महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी. प्रेज लॉर्ड. महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी युथ मीटिंग होते आणि ते मीटिंग चालवतात आता सध्या पास्टर डॅनियल राज चालवतात. पण जर तुमची इच्छा आहे नंतर त्या चालवणार आहेत पॉलोमी घोष, सिस्टर पॉलोमी घोष ह्या चालवणार आहेत. पण जर तुमची इच्छा आहे तुमच्या लेकरांना शिकवायचं, खरी शिक्षामध्ये वाढायचंय आणि आपल्याला वाढावंच लागणार आहे, कारण की खरी शिक्षाच आपल्याला गरज आहे, खरी शिक्षाचीच गरज आहे. कारण की आजकाल आपण पाहतोय की खूप गडबडी चालू आहे आणि लोकांमध्ये खोटे शिक्षणाचं इतकं चुकीच्या शिक्षणामध्ये घुसलेले आहेत लोक. आणि त्याच्यासाठी तुम्ही खरी शिक्षामध्ये या आणि तुमच्या लेकरांना पण युथ मीटिंग मध्ये जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणखीन एक आहे काय आहे, लवकरच आपल्या मुंबईमध्ये बायबल कॉलेज सुरू होत आहे. बायबल कॉलेज सुरू होत आहे त्या मुंबईमध्ये 7 दिवस आणि 12 लोकांचं. 7 दिवस 12 लोक खरी शिक्षाचा लोंढा. काय आहे खरी शिक्षाचा लोंढा, म्हणजे खरे शिक्षण त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. आणि नंतर लोंढा म्हणतात ना, पाण्याचा जे बहाव असा जो लोंढा येणार आहे तो नंतर. आणखीन एक काय आहे, बस एवढंच होतं. हे होतं सर्व सूचना होत्या आणि आता त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आणि जर तुम्ही नसेल ऐकल्या तर पुन्हा व्हिडिओ पाठीमागं करून तुम्ही ऐकू शकता आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि आजचा विषय आहे प्रभूला काय संतोषकारक आहे. आजचा विषय हा आहे की प्रभूला काय संतोषकारक आहे.
तर आपल्याला पाहायचंय आणि विशेषतः म्हणजे आपल्याला प्रभूला संतोषकारक करायचंय. म्हणजे येशू ख्रिस्त, जर प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला संतोष, म्हणजे आम्ही त्याला संतोष देऊ शकत नाही, तर मग आम्ही कसं जगणार? म्हणजे आमचं जगण्याचं व्यर्थच नाही, आम्ही व्यर्थ जगतोय है ना. म्हणजे आम्हाला काय पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताला संतोष करायचा आहे ना. तर आपण वचन वाचूया. या आपण जास्त टाइम न घालवता वचनाकडे वळूया. वचन आहे इफिस्करस पत्र 5 अध्याय 17 वचन. इफिस्करस पत्र 5 अध्याय 17 वचन 1 ते 17 आहे. 5 अध्याय 1 ते 17 पर्यंत वाचायचे, पण एक एक करून वाचायचे. यास्तव तुम्ही प्रिय लोकांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा, आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा श्वास असे आम्हासाठी आपल्याला अर्पण व यत्न म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. त्याप्रमाणे कशात चाला? प्रीतीत चाला. आणि पवित्रास शोभते त्याप्रमाणे जार कर्म व सत्य, अशुद्धपण किंवा लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न होवो, आणि उघडपण किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा टवाळी व उचित नाही त्याचाही उच्चार न होवो, तर त्याऐवजी उपकार स्तुती होवो. कारण तुम्ही हे जाणता की कोणी व्यभिचारी किंवा अशुद्ध किंवा लोभी हा तर मूर्तीपूजक आहे. या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. व्यर्थ शब्दाकडून कोणी तुम्हाला फसवू नये, कारण या गोष्टीमुळे आज्ञाभंगाच्या मुलावर देवाचा क्रोध येतो. म्हणून तुम्ही त्याच्या बरोबर भाग घेणारे असे होऊ नका. कारण तुम्ही पूर्व अंधकार होता, परंतु आता प्रभू मध्ये उजेड आहात. उजेडाच्या लोकांसारखे चाला. कारण उजेडाचे फळ सर्व चांगलेपण व न्यायीपण व खरेपण यात आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. यास्तव तुम्ही प्रिय लोकांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. प्रेज लॉर्ड. माझा विषय आज आहे प्रभूला काय संतोषकारक आहे, है ना. प्रभूला काय संतोषकारक आहे. मग आपल्याला पाहायचंय की पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे की प्रभूला काय संतोषकारक आहे. तर काय संतोषकारक आहे आपल्याला ते पाहायचंय. वचन असं सांगतं, यास्तव तुम्ही प्रिय लोकांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. कोणाचे अनुकरण करणारे व्हा? देवाचे अनुकरण करणारे व्हा. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा श्वास, प्रेज लॉर्ड, देवाला सुगंधाचा श्वास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिला. आम्हाला म्हणजे आमच्यासाठी काय केला? अर्पण व यज्ञ म्हणून काय केला? येशू ख्रिस्तानी परमेश्वराला कसं दिले? यज्ञ, श्वास असा दिला, सुगंधाचा श्वास. प्रेज लॉर्ड. तर आपल्याला पाहिजे काय सांगते आपल्याला वचन, काय सांगते? प्रीती केली. कशी प्रीती केली? ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली. कशी केली? ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा श्वास असे आम्हासाठी आपणाला अर्पण केले. असे आम्हासाठी काय केले? आम्हाला अर्पण केले, आमच्यासाठी अर्पण केले, है ना. आम्हाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, है ना. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. प्रियांनो, आम्हाला प्रीतीत चालायचंय. आम्हाला देवाला श्वास आणायचा आहे, म्हणजे सुगंधाचा श्वास आमच्याकडून मिळाला पाहिजे. म्हणजे आम्हाला या ठिकाणी वचन काय सांगते की आम्ही ज्याप्रमाणे नाही का, ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रीती केली.
ज्याप्रमाणे ख्रिस्ताने ही प्रीती केली, मग आम्हाला देखील तशीच प्रीती करायची. आणि तशी प्रीती काय करायचे? सुगंधाचा श्वास, देवाला सुगंधाचा श्वास असे आम्हासाठी आपणाला अर्पण केले. कोणी? आपणाला म्हणजे कोणी? येशू ख्रिस्तानी स्वतःला काय केले? अर्पण केले आमच्यासाठी, आम्हासाठी. प्रेज लॉर्ड. आम्हासाठी काय केले? आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. ठीक आहे. आणि पवित्र्यास शोभते त्याप्रमाणे जारकम, पवित्र्यास शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व अशुद्धपणा किंवा लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न हो. यांचा तुम्हामध्ये उच्चार न हो म्हणजे आमच्या मुखातून सुद्धा उच्चार न हो. म्हणजे आम्हाला मुखातून तसले शब्द जे परमेश्वराला आवडत नाहीत, जे प्रभू येशू ख्रिस्ताला आवडत नाहीत, ते शब्द आमच्या मुखातून उच्चार म्हणजे आमच्या मुखातून निघले सुद्धा नाही पाहिजे. का? कारण की परमेश्वराला वाईट आवडत नाही. परमेश्वर पवित्र आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला पण तसं राहायचं, त्याच्या प्रीतीमध्ये चालायचं. जर त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या वचनामध्ये जर चालायचंय तर आम्हाला पण त्याच्यासारखं राहावं लागत. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सुगंधाचा श्वास दिला प्रियानो, तसं आम्हाला जे ख्रिस्ताचे स्वतःला म्हणतात ना, आम्ही ख्रिस्ताचे लोक आहे ना, जो स्वतःला म्हणतो ना का मी ख्रिस्ताचा आहे, जर मग मी जर ख्रिस्ताचा आहे, जर माझ्यामध्ये त्याला देण्यासाठी सुगंधाचा श्वास जर नाहीये, तर कोणत्या मुखाने, कोणत्या तोंडाने आपण म्हणू शकतो की आम्ही ख्रिस्ताचे लोक आहे? प्रेज लॉर्ड. कोणत्या मुखाने आम्ही बोलू शकतो की आम्ही ख्रिस्ताचे लोक आहेत? कोणत्या मुखाने? जर आमच्यामध्ये त्याची प्रीती नाही, आमच्यामध्ये त्याचं भय नाहीये, आमच्यामध्ये त्याचं वचन नाही, जर वचन आहे तर ते वचन आठवत का नाहीये? प्रेज लॉर्ड. जर वचन आहे तर ते आठवत नाहीये, जर वचन आठवतंय तर ते आपण मानित नाहीये, आणि जर मानित नाही तर आम्ही ख्रिस्ताचे नाही. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताचे नाही. जर आम्ही वचन मानित नाही तर आम्ही ख्रिस्ताचे नाही. डळडळीत बायबलचं वचन सांगतं की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. जर आम्ही त्याचे मेंढरे म्हणवतो स्वतः, जर आम्ही स्वतःला म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही मेंढर आहोत आणि आम्ही त्याची वाणी जर ऐकत नाही तर आम्ही शैतानाची वाणी ऐकतो. आणि जो शैतानाची वाणी ऐकतो तो परमेश्वराचा कोण आहे? दुश्मन आहे, वैरी असं सांगितलेलं आहे. परमेश्वराचा कोण सांगितलेला? तो वैरी असा आहे, है ना. तर मग आम्हाला कसं चालायचं? प्रीतीत चालायचंय. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीती केली तशी आम्हाला देखील प्रीती करायची. आणि आम्हाला काय करायचंय? लोभ याचा तुम्हामध्ये काय अशुद्धपणा किंवा लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न हो. आणि ओंगळपणा म्हणजे म्हणजे नाही का, कसं पण आपलं काहीतरी वेगळं. जर दुसऱ्या बायबलमध्ये वाचलं तर म्हणजे नाही का असं टवाळकी म्हणतात, नाही का. ओंगळपणा म्हणजे टवाळकी मारणं आहे ना. तर ओंगळपणा किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा टवाळी, बघा आलं ना या ठिकाणी, टवाळी जी उचित नाही यांचाही उच्चार न हो. यांचाही उच्चार न हो. म्हणजे टवाळी म्हणजे नाही का असं मस्करी, इतकं मस्करी की त्याचं काही घेणं देणं नसतं. प्रेज लॉर्ड. मग ह्याचा सुद्धा तुम्हामध्ये उच्चार न हो असं सांगत आहे. प्रियांनो, आपल्याला पाहायचंय की काय आपल्याला वचन सांगत आहे आणि आपल्यामध्ये बायबल काय सांगत आहे. जर आमच्यामध्ये परमेश्वराची प्रीती नाहीये तर मग आम्ही कोणाचं काय बघतोय? आम्ही कोणावर प्रेम करतोय? जर परमेश्वराचं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं, जे माझे लोक आहे ना ते माझे आज्ञा पाळतील, है ना. जर आम्ही परमेश्वराचे लोक म्हणतो स्वतःला तर आम्ही परमेश्वराची आज्ञा पाळल्या पाहिजे. आणि जर त्याच्या आज्ञा जर पाळतोय तर आम्ही मग काय म्हणतात, शैतानाचं ऐकलं नाही पाहिजे. प्रेज लॉर्ड. शैतानाचं ऐकलं नाही पाहिजे, तर आम्हाला फक्त परमेश्वराचीच वाणी ऐकली पाहिजे. आम्हाला त्याचं बायबलचं वचनच आमच्या कानामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आम्हाला राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आम्हाला चाललं पाहिजे. प्रेज लॉर्ड. काय? त्याचा उच्चार न हो तर त्याऐवजी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या अशुद्धपणा, ओंगळपणा, मूर्खपणाच्या गोष्टी किंवा टवाळी व ह्या उचित नाहीत
काय त्यांचाही उच्चार न हो, त्याऐवजी काय करा, उपकार स्तुती करा. त्याऐवजी काय करायचे आम्हाला, उपकार स्तुती करायची. कोणाची उपकार स्तुती करायची? प्रभू येशू ख्रिस्ताची उपकार स्तुती करायची. कोणाची स्तुती करायची? तर परमेश्वराची उपकार स्तुती करायची. का उपकार स्तुती करायची? कारण की परमेश्वराने आमच्यामध्ये जो जीव दिलाय, आमच्यामध्ये जो आत्मा टाकलाय, आम्हाला जे शरीर आहे ते आतापर्यंत चांगलं आहे, आतापर्यंत ते जिवंत आहे, आतापर्यंत आम्ही या पृथ्वीवर जिवंत असं फिरत आहोत, ह्याच्यासाठी त्याची उपकार स्तुती करायची. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आमच्यामध्ये जे ओंगळपणा, जे नाही का खोटापणा, म्हणजे जार कर्म, हे सगळ्या उच्चार सुद्धा ना हो, म्हणजे आमच्या मुखातून ह्या निघल्या सुद्धा नाही पाहिजे प्रियांनो. मग विचार करा, आम्हाला किती चांगलं राहायचंय, आम्हाला किती सतर्क राहायचंय, आणि प्रभू येशू ख्रिस्तावर आम्हाला कसा विश्वास ठेवायचा आहे. प्रेज लॉर्ड. कसा विश्वास ठेवायचा आम्हाला. मग आम्हाला त्याऐवजी काय सांगते, त्याऐवजी उपकार स्तुती हो, कारण तुम्ही तर मूर्तीपूजक. प्रेज लॉर्ड. कारण तुम्ही हे जाणता की कोणी व्यभिचारी किंवा अशुद्ध किंवा लोभी हा तर मूर्तीपूजक आहे. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. कारण तुम्ही हे जाणता की कोणी व्यभिचारी किंवा अशुद्धपणा किंवा लोभी हा तर मूर्तीपूजक आहे. या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. प्रेज लॉर्ड. या सर्वांना या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. व्यर्थ शब्दाकडून कोणी तुम्हास फसवू नये, कारण या गोष्टीमुळे आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. जर आम्ही आज्ञाभंग करतोय, परमेश्वराची आज्ञाभंग करतोय, आम्ही जर त्याचे वचन पाळत नाही, आम्ही जर त्याच्या वचनावर राहत नाही, त्याच्या वचनावर चालत नाहीये, तर आम्ही सुद्धा त्या आज्ञाभंगाच्या मुलांवर काय येतो, क्रोध येतो. आणि आज्ञाभंग कोण करणार आहे? तो आहे शैतान. त्याची सवय आहे आज्ञाभंग करण्याची. तो काय करतो, तो स्वतः येऊन आज्ञाभंग करणार नाही, तो आमच्या शरीरामध्ये येतो आणि त्याची इच्छा आमच्याद्वारे तो पूर्ण करतो. प्रियानो, आमची इच्छा नसते ती, तर ही त्याची इच्छा तो आमच्याकडून तो पूर्ण करून घेतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, काय, आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. प्रियानो. म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर भाग घेणारे असे होऊ नका. काय सांगते बायबल? म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर भाग घेणारे असे होऊ नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वचनामध्ये वॉर्न केलेलं आहे आम्हाला. प्रत्येक वचनामध्ये आम्ही जर वाचत राहिलो प्रियांनो, तर आमच्या पुढे वचन हा आरसा आहे. आमच्या पुढं जर आम्ही वाचत राहिलो, आम्ही जर सतत रोज जर वचन वाचलं, बायबल वाचलं, पवित्र शास्त्रातून जर आम्ही रोज घेत राहिलो, तर आमच्या पुढं आमचा आरसा असा आरसा आम्हाला दिसतो. आमचा आरसा म्हणजे आम्ही स्वतः कसे आहोत ते आम्हाला दिसतं. कारण की वचनामध्ये आमचं सगळं काही उत्तर आहेत. प्रश्नाचे उत्तर आमचे सगळे कशामध्ये भेटतात, तर वचनामध्ये. आणि वचन वाचणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्हाला काय करायचंय, रोज वचन, बायबल वाचायचंय. बायबल ज्यावेळेस वाचतो आम्ही, त्यावेळेस आम्हाला कळतं की परमेश्वराची काय इच्छा आहे, आणि परमेश्वर काय, म्हणजे कसं आम्हाला सांगू इच्छितो, काय परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो. प्रेज लॉर्ड. म्हणजे जर आजचा माझा विषय हाच आहे की प्रभूला काय संतोषकारक आहे, म्हणजे कशाने परमेश्वर संतोष होईल, कशाने त्याला संतोष भेटणार आहे. म्हणजे जर मनुष्याला त्यांनी जर घडलंय, मनुष्याला जर त्यांनी अस्तित्वात आणलंय, मनुष्याला जर त्यांनी मातीचा घडलाय, त्याच्यामध्ये जर त्यांनी जीवनाचा श्वास फुगलाय, त्याच्यामध्ये जर त्यांनी तो आत्मा टाकलाय, त्याचा आत्मा टाकलाय, मग त्यांनी कसा टाकला, तो कशासाठी टाकला. आणि सगळ्यात जास्त म्हणजे परमेश्वर मनुष्यावर प्रीती करतो. सगळ्यात जास्त
परमेश्वर मनुष्यावर प्रीती करतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्या पृथ्वीवरच प्रभू येशू ख्रिस्तानी ही पृथ्वीलाच निवडलं आणि ह्या पृथ्वीवरतीच प्रभू येशू ख्रिस्त आला प्रियांनो. तो आमच्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी. आम्ही त्या शैतानाच्या जाळ्यामध्ये अटकलेलो होतो आणि आज पण तो सोडून गेला. प्रभू येशू ख्रिस्त सगळं काही करून गेला. आज पण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला तारण दिलेलं आहे. आज पण आमचं तारण सिद्ध आहे, आम्हाला सरळपणे मिळणार आहे. पण ते पण आज काय करते शैतान, त्याच्यामध्ये पण किती अडखळण करतो. प्रेज द लॉर्ड. आज पण आम्हाला त्या तारणापासून किती लांब ठेवलेलं आहे, ही त्याची स्ट्रॅटेजी आहे. ते शैतानाची स्ट्रॅटेजी आहे, त्याचा प्लॅन आहे. आणि त्याच्या प्लॅन मध्ये आम्ही सहजपणे काय होतो, फसून जातो. त्याच्या प्लॅन मध्ये त्याचा प्लॅन असतो हा की कोणाला कसं फसवायचंय. आणि वचन सांगतं ना, है ना, वचन सांगतं की काय त्या भुकेल्या सिंहासारखा तो काय करतो, शोधत फिरतो का कोणाला कुठं गिळून घेऊ. प्रियांनो, तुम्ही वचन वाचा म्हणजे आम्हाला काय होईल, रोज आणि रोज परमेश्वर आमच्या संगती बोलेल. जर आम्हाला वचन वाचलं, जर आम्ही वचनामध्ये रोज आणि रोज राहिलो, तर आम्हाला कळतं की आमचा परमेश्वराची इच्छा आमच्याकडून काय आहे, की आम्ही परमेश्वरासाठी काय केलं पाहिजे. प्रियांनो, जर आज आम्ही जर जन्माला आलेलो आहे, आज जर आम्ही म्हणजे या पृथ्वीवर जर आम्ही आज जिवंत आहोत, तर परमेश्वराची काहीतरी योजना आहे आणि ते प्रत्येकासाठी असते. त्याची योजना प्रत्येकासाठी असते. असं म्हणायचं नाही एखाद्याने नाही का, नाही माझ्यासाठी काय केले परमेश्वराने, मी माझं काय नाही, मी असंच आलो आणि असंच जाणार आहे. नाही प्रियांनो, जर आम्हाला ह्या ठिकाणी जर परमेश्वराने ठेवलंय ना, तर त्याची काहीतरी योजना आहे. त्याची काहीतरी योजना आहे. पण ती योजना आम्ही ओळखून घेतली पाहिजे. कधी ओळखणार, जेव्हा आम्ही बायबल वाचू, जेव्हा आम्ही त्याच्या वचन वाचू, त्याच्या वचनामध्ये रमून जाऊ. ज्यावेळेस आम्हाला बायबलमध्ये समजल की परमेश्वर आमच्या संगती काय बोलू इच्छितो, आमच्या संगती काय म्हणत आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे आमच्या जीवनासाठी, त्यावेळेस आम्हाला समजणार आहे की प्रभूची इच्छा इतकी इतकी चांगली आहे. आणि जर आम्ही या भूतलावर जिवंत आहोत, तर ही त्याची योजना आहे. का? कारण की आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करावं. असंच तर सगळ्याला कुत्रे मांजरे पण असंच मरतात. कुत्रे मांजरी पण मरतात ना, जन्माला येतात आणि मरतात. त्यांचं काही नाहीये, ते काय करू शकतात का? नाही. पण परमेश्वराने जर आम्हाला ठेवलंय, परमेश्वराने जर ह्या भूतलावर मनुष्याला निर्माण केलंय, परमेश्वराने जर पुरुष आणि स्त्रीला या जगामध्ये ठेवले, तर ही त्याची योजना आहे. ही त्याची योजना आणि ती प्रत्येकासाठी ती योजना आहे. पण ओळखणारा पाहिजे, है ना, ओळखणारा पाहिजे. आणि त्यांनी ओळखून घ्यावा. कधी ओळखन तो, ज्यावेळेस आपण वचन उघडू, बायबल उघडू. बायबल ज्यावेळेस उघडू आपण, त्यावेळेस आम्हाला समजन की परमेश्वराची काय इच्छा आहे आमच्यासाठी आणि परमेश्वराला कशाने संतोष येईल, है ना. काय परमेश्वर प्रभूला काय संतोषकारक आहे, प्रभूला काय संतोषकारक आहे हो? काय फक्त आमचं जीवन जगायचंय आणि बस मरून जायचं एवढंच आहे का? नाही, ही त्याची योजना नाहीये. परमेश्वराची योजना ही आहे का जर मी मानवाला जर ह्या पृथ्वीवर ठेवलंय, तर यांनी माझ्यासाठी काहीतरी काम करावं. म्हणून तो आपल्याला चांगलं ठेवलंय. आज जर आम्ही जिवंत आहोत, आज जर आम्ही श्वास घेत आहोत, आमच्या ह्या भूतलावर जर आम्ही आमच्या भूमीवर जर उभा आहोत आमच्या पायावर, तर आमचं काहीतरी कर्तव्य हे आहे की आम्ही परमेश्वरासाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अहो, मरतात तर सगळे लोक मरायलाच आलेले, कोण जगायला आलेले? कोणीच जगायला आलं नाहीये. पण मरणाच्या अगोदर कमीत कमी ज्या ठिकाणी जायचंय आम्हाला, त्या परमेश्वराच्या समोर, त्या परमेश्वराच्या पांढऱ्या सिंहासनाच्या समोर प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. आणि त्या न्याय द्यायच्या टायमाला त्या ठिकाणी ज्यावेळेस सगळेजण उभे राहतील, त्यावेळेस कमीत कमी एवढं लक्षात आलं पाहिजे आमच्या की आम्ही मेलो, पण काहीतरी परमेश्वरासाठी केलं, काहीतरी परमेश्वराचा काम केलं. कमीत कमी तेवढं होईल. आणि तेवढ्याशा कामासाठी परमेश्वर आम्हाला चांगली जागा देईन, जे त्यांनी बनवली, जे त्यांनी आमच्यासाठी जागा तयार केली आहे ना, त्याच्यामध्ये थोडस जरी आम्ही त्याच्यासाठी काहीतरी काम केलं ना प्रियांनो, तर ती जागा तो देऊ इच्छितो. ती जागा, चांगली जागा तो देऊ इच्छितो. पण ह्या जगामध्ये राहून आम्ही फक्त काय नाही का, शैतान आमच्या कानामध्ये कुरकुर करत राहतो, शैतान आमच्या कानामध्ये भुनभुनत राहतो, नाही तुला हे पाहिजे, नाही तुला ते नाही भेटलं, मग तू असा कर, मग तू तसा. नाही, परमेश्वराची योजनाला ओळखा.
परमेश्वर काय म्हणत आहे, काय आपण या ठिकाणी काय वाचलं, की हे सगळं नाही का अशुद्धपणा किंवा अशुद्धपणा किंवा लोभ किंवा यांचा तुम्हामध्ये उच्चार सुद्धा नव, म्हणजे यांचा तुम्हामध्ये उच्चार सुद्धा नव. आणि आम्ही रोज हे जे शब्द परमेश्वराला जे आवडत नाहीत ते आमच्या मुखातून निघून जातात आणि सहजपणे निघून जातात, सहजपणे निघतात. ह्याला काही नाही का असं प्रॅक्टिस करावं लागत नाही, या शब्दांना काही म्हणजे हे करावं लागत नाही, ते सहजपणे बिनधास्त निघतात, परमेश्वराला न भीता निघतात. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वराची इच्छा नाही की आमच्या मुखातून असे शब्द निघाव की ते त्याला आवडत नाहीत, ते त्याला आवडत नाही. प्रियानो, आम्हाला काय करायचंय, परमेश्वराला संतोषकारक काय आहे ते आम्हाला पाहायचे. कारण की आम्हाला परमेश्वराने आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. आमच्यासाठी काय त्याला गरज होती, काय त्याला गरज होती? का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त का बरं आमच्यासाठी आला? का बरं परमेश्वराने त्याला पाठवलं? आमच्यासाठी. हो, आमच्यासाठी त्यांनी रक्त वाहिलं, आमच्यासाठी त्यांनी ते भाला घोपसून घेतला, आमच्यासाठी ते हातामध्ये खिळे त्याला ठोकण्यात आले. मग काय आम्हाला आम्हाला पण माया येत नाही का? त्या परमेश्वरावर आमच्या पण प्रेम येत नाही का? त्यांनी पहिली प्रेम आमच्यावर केले ना, त्यांनी पहिली प्रीती आमच्यावर केली. मग जर त्यांनी पहिली प्रीती जर आमच्यावर केली तर मग आमचं काहीतरी कर्तव्य आहे की नाही त्याच्याकडं, त्याच्यासाठी. प्रेज लॉर्ड. आमचं पण कर्तव्य आहे ना काहीतरी. कारण की आम्ही जर जगतोय, आम्ही जर फक्त खातोय पितोय जगतोय आणि एक दिवशी मरायचं तर सगळ्याला, कुत्रे मांजरे पण मरतात की नाही, आणि ते मरणारच आहेत. आणि ते काय करू शकत नाही, कारण की परमेश्वरांनी तेवढं त्यांना दिलं नाही जेवढं मनुष्याला दिलंय. मनुष्याला बोलणं येतंय, मनुष्याला चालायचं चांगलं येतंय, मनुष्याला सगळं काही दिलंय. तसं कुत्र्या मांजराला दिलं नाही. आणि कुत्र्या मांजराकडून नाही, परमेश्वराला अपेक्षा मनुष्याकडून आहे, मनुष्याकडून. कारण की सगळ्यात जास्त प्रेम परमेश्वरांनी मनुष्यावर केलं आणि मनुष्यच काय करते, आज बंड करते, परमेश्वराकडं बंड करते. मग काय परमेश्वर काय करेल? आता पहिल्यांदा आला, मी थोडस एक हे सांगू इच्छिते. पहिल्यांदा आला प्रभू येशू ख्रिस्त, है ना, पहिला आला प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी सगळं काही करून, म्हणजे सगळं आमच्यासाठी काही करून ठेवलं. मग आता कोणाचा टाइम आहे करण्याचा? कारण की तो ज्यावेळेस गेला ना या ठिकाणातून, ज्यावेळेस तो पृथ्वीहून गेला, इथून गेला, या जगातून जेव्हा गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जातोय आणि तुमच्यासाठी जागा तयार करतोय. मग तो जर आमच्यासाठी आला, आमच्यासाठी त्यांनी रक्त वाहिलं, आमच्यासाठी त्यांनी ते घाम गाळला, आमच्यासाठी त्यांनी ते फटके खाल्ले, आमच्यासाठी सगळं काही केलं त्यांनी आमच्यासाठी केलं. म्हणजे आमच्यावर प्रेम तेवढं केलं की त्यांनी स्वतःचा जीव सुद्धा देऊन टाकला. आणि तो जाता जाता सुद्धा म्हटला की मी जातोय आणि तुमच्यासाठी काय करते, जागा तयार करते. मग प्रियानो, आज आम्ही जर परमेश्वराचं ऐकलंच नाही, जर आज परमेश्वर सांगत आहे सगळ्या गोष्टीचा तुझ्यामध्ये उच्चार सुद्धा न हो, आणि त्यांनी तर आमच्यासाठी हे सगळं काही करून ठेवलंय, आणि आम्हाला काय केलेलं, परमेश्वराने आम्हाला ती जी पापाची आडभिंत होती ती त्यांनी तोडली, आणि आज परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे, आमचा समेट केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलंय, परमेश्वराचा आणि आमचा काय केलंय, समेट करू शकतो आज आम्ही. कारण की पापाची जी आडभिंत होती ती त्यांनी तोडली. कोणी तोडली? प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावर मरून तोडली. जर त्यांनी तोडून पण आज जरी आपण जात नाहीये त्याच्याकडं, मग सांगा तो अजून पण प्रेमच करीन का? हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर त्यांनी प्रेम केलं, जर त्यांनी तो आला, जर या ठिकाणी आला आणि त्यांनी आमच्यासाठी जीव दिला, आमच्यासाठी सगळं रक्त वाहिलं, आमच्यासाठी जे काही होतं ते सगळं काही केलं, सर्व केलं त्यांनी. मग एवढं प्रेम करून पण त्यांनी स्वतःचा जीव देऊन पण जाता जाता तो एवढं सांगतोय की मी तुमच्यासाठी काय करतोय, तिथं जाऊन स्वर्गामध्ये जागा तयार करतोय. एवढं सांगून पण, म्हणजे ते एवढं प्रेम हे करून पण जाता जाता पण एवढं सांगितलं की मी जातोय तर तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. मग जर जागा तयार करत आहे, ह्या ठिकाणी येऊन आमच्यासाठी त्यांनी प्राण दिला, आमच्यासाठी त्यांनी फटके खाल्ले, सर्व काही केलं, हो, सगळं काही केलं, आमच्यासाठी केलं, आणि आम्हाला काही घेणं देणंच नाहीये त्याने आमच्यासाठी काय केलं, किंवा आमच्यासाठी त्यांनी जीव दिलाय, किंवा जाता जाता तो म्हटला की मी तुमच्यासाठी जागा तयार करतोय. एवढं सगळं करून देखील जर आज आम्ही एवढं सगळं जर होऊन आज आम्ही त्याच्याकडे वळत नाहीये,
आज आम्ही त्याच्याकडे पाहत नाहीये, त्याचं वचन वाचत नाहीये. जर वचन नाही वाचलं तर आम्हाला कळणार नाही. जर वचन वाचलं नाही तर आम्हाला समजणार नाही प्रियानो. आणि मग जर आम्ही आता पण तसंच वागलो जसं जग वागतंय, आता पण जर आम्ही तसंच राहिलो जसं जग करतंय, तर विचार करा परमेश्वर परत आमच्यावर प्रेम करीन का? हे आमच्या डोक्यात घेणं गरजेचं आहे. हे आमच्या बुद्धीला पटतंय का हे तरी बघून घ्यायचंय आम्हाला. आम्हाला स्वतःला हे पटतंय का? कारण की प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याचा स्वतःचा प्राण दिला आणि आज आम्हाला ते पटतंय का? हे जग किंवा परमेश्वर काय पाहिजे? आज आम्हाला निवडायचंय. आज आम्हाला ते निर्णय घ्यायचा आहे. काय आम्हाला पाहिजे? हे जग जर आम्ही एकच मी सांगू इच्छिते, एकच आम्हाला काहीतरी निवडावं लागणार आहे. एकच निर्णय घ्यायला लागणार आहे आणि तो निर्णय चांगलाच घ्यावा लागणार आहे. जर आम्ही दुसरीकडे जातोय आणि बघा आम्ही 2 भागाकडे आम्ही जाऊ शकत नाही. इकडं पण एक, इकडं पण एक नाही जाऊ शकत. का बरं नाही जाऊ शकत? माझं सांगायचं तात्पर्य हे आहे की आम्ही 2 दगडावर पाय ठेवू नाही शकत. कारण की 2 दगडावर पाय ठेवलं तर पडून जाणार. पण मला सांगायचं काय तर परमेश्वराची इच्छा आहे नाही का की तुम्ही काय कर, तू चांगलंच निवड, है ना. त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे कोणाचाच नाश नाही व्हावा, तर त्याची इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याची इच्छा आहे प्रियानो. परमेश्वराची इच्छा आहे सगळ्यांना सार्वकालिक जीवन मिळावं. पण मग आमची इच्छाच नाहीये. आम्ही स्वतःचे दुश्मन आम्ही स्वतः आहोत. आम्ही स्वतःचे दुश्मन, स्वतःचे वैरी आम्ही स्वतःच आहोत. का? कारण की आम्ही परमेश्वराचं ऐकत नाहीये आणि परमेश्वर तर आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वरांनी त्या आमच्यासाठी त्या ठिकाणी जागा तयार केली. जर जागा त्यांनी तयार केली, त्यांनी एवढं प्रेम केलं आणि त्यांनी सांगितलं की तू असं असं करू नको, हे करू नको, कारण की परमेश्वर पवित्र आहे. जर तो पवित्र आहे तर तो इच्छितो की माझे माझे लोक, माझे लेकरं, माझे जे निवडलेले लोक, माझे जे ज्यांच्यासाठी मी रक्त सांडलं ते देखील मला कसे पाहिजे? पवित्र पाहिजे. ते देखील मला पवित्र पाहिजे आणि पवित्र जीवन जगायचं तो सांगत आहे. आणि ज्या ज्या वेळी आम्ही बायबल वाचतो, ज्या ज्या वेळी वचनामध्ये वाचतो, आम्हाला ते समजतं की परमेश्वराची इच्छा काय आहे प्रियांनो. आणि परमेश्वराची इच्छा जर आम्ही आज नाही समजत आहे तर कदाचित खूप वेळ होऊन गेलेला असणार आहे. आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मग काय आमचं गय होणार आहे का? नाही. मग गय होणार नाही प्रियांनो. कारण की वचन काय सांगत होतं आणि घडी घडी वॉर्न काय करत होतं, वचन घडी घडी आम्हाला सांगत काय होतं, पण आम्ही ते ऐकलं नाही. आणि त्या ठिकाणी मग आपला अपमान होणार. आणि अपमान होण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी आहात ज्यावेळेस नाही का बायबल असं सांगतं की माझी माती तुझी स्तुती करणार नाही. म्हणजे मी मेल्याच्या नंतर मी तुझी स्तुती करू शकत नाही. करू शकतो का आम्ही? मेल्याच्या नंतर स्तुती कोण करतं? मेल्याच्या नंतर स्तुती कोणी करू शकत नाही. तर जोपर्यंत आमच्या जीवामध्ये आत्मा आहे, आमच्या शरीरामध्ये आत्मा आहे, जीव आहे, तोपर्यंतच आम्ही त्या परमेश्वराला हाक मारू शकतो. तोपर्यंतच त्या परमेश्वरासाठी काहीतरी करू शकतो. तोपर्यंतच त्या परमेश्वराला काय आम्ही यज्ञ म्हणून आमचं अंतःकरण देऊ शकतो. तोपर्यंतच त्याच्यासाठी काहीतरी करायचंय. आणि तेव्हाच परमेश्वर आम्हाला काय म्हणणार आहे? माझे लोक, प्रेज लॉर्ड, माझे लोक म्हणणार आहे. ज्यावेळेस त्याच्या आज्ञा आपण पाळू त्यावेळेस. प्रेज लॉर्ड. हा, तर आपण 6 वचन वाचूया. काय आलं? तर व्यर्थ शब्दाकडून कोणी तुम्हास फसवू नये, कारण या गोष्टीमुळे आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर भाग घेणारे असे होऊ नका. कारण तुम्ही पूर्वी अंधार होता, परंतु आता प्रभू मध्ये उजेड आहात. प्रेज लॉर्ड. तुम्ही पूर्वी अंधार होता, पण आता प्रभू मध्ये काय आहात? उजेड आहात. प्रभू मध्ये उजेड आहात. प्रियांनो, जर आम्हाला घडी घडी वचन उजेडाचं काहीतरी सांगत आहे, प्रकाशाचं जर आम्हाला सांगत आहे, तर आम्हाला त्या प्रकाशाकडे वळावं लागणार आहे. त्या प्रकाशाकडे यायला लागणार आहे. आणि प्रकाश कोण आहे? जो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला, जो आमचा देव, जो प्रभू येशू ख्रिस्त त्याने आमच्यासाठी रक्त वाहिलं, तो आमचा प्रकाश आहे. जर प्रकाश एकदा प्रभू येशू ख्रिस्त एकदा जर आतमध्ये आला, तर मग त्याला काढू नका, घेऊन ठेवा. म्हणजे तो काय करतोय? आमचं अंतःकरण पूर्ण शुद्ध करतो, है ना. आमचं अंतःकरण काय करतो? तो शुद्ध करतो. शुद्ध करण्याला तो काय आहे? समर्थशाली आहे.
प्रेज लॉर्ड. आपण आणखीन वाचूया. प्रेज लॉर्ड. 8 8 वचन. सर्व पवित्रांतील जे 8 कारण तुम्ही पूर्वी नाही 9 कारण तुम्ही पूर्वी अंधार होता, हा. परंतु आता प्रभू मध्ये उजेड आहात. हा उजेडाच्या लोकांसारखे चाला, हा. कारण उजेडाचे फळ सर्व चांगलेपण चांगुलपण चांगुलपण व न्यायपण व हा. खरेपण यात यात आहे. आहे. हा बस थांब. काय आहे आपण हे पाहूया. चांगलेपण है ना. हा चांगलेपण. प्रेज लॉर्ड. तर काय आहे 8 वचन आपण काय आहे. कारण तुम्ही पूर्वी अंधार होता, परंतु आता काय आहे. आता प्रभू मध्ये उजेड आहात है ना. उजेडाच्या लोकांसारखे चाला. उजेडांच्या लोकांसारखे चाला. कारण उजेडाचे फळ सर्व चांगलेपण व न्यायपण व खरेपण यात आहे है ना. चांगलेपण है ना यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. तर तसं चालायचंय का. कारण की जसं वचन सांगतंय तसं आम्हाला चाललं पाहिजे. परत वचन काय सांगते की आता जो आपला विषय आहे तो विषय ह्या ठिकाणी आलेला आहे. प्रभूला काय संतोषकारक आहे. प्रेज लॉर्ड है ना. 10वं वचन सांगते प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. ते पारखून घेत जा. एवढ्या वेळेचं मी तुम्हाला काय सांगते ते पारखून घ्यायचंय. ज्यावेळेस आम्ही वचन वाचू ना प्रियांनो तेव्हा आम्हाला पारखेन. ज्यावेळेस आम्ही वचनामध्ये चालू ना त्यावेळेस आम्हाला पारखल्या जाईल. म्हणजे आम्ही ते पारखू शकतो. कारण की परमेश्वर आम्हाला पारखण्याचा आत्मा देतोय. प्रेज लॉर्ड. पण कधी. ज्यावेळेस आम्ही शास्त्र उघडू त्यावेळेस. ज्यावेळेस आम्ही शास्त्रामध्ये वाचू त्यावेळेस. प्रेज लॉर्ड. शास्त्रामध्ये वाचणं खूप गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा 10 वचन वाचत आहे. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा आणि अंधाराच्या निष्फळ कामाचे भागीदार होऊ नका. काय आहे 11 वचन मी पुन्हा एकदा वाचते. आणि अंधाराच्या निष्फळ कामाचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्यांचा निषेध करा. त्याऐवजी त्यांचा निषेध करा. कशाचा निषेध करा. कारण की पुन्हा एकदा वाचते. आणि अंधाराच्या निष्फळ कामाचे भागीदार होऊ नका. 11 वचन आहे. आणि अंधाराच्या निष्फळ कामाचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्यांचा निषेध करा. कारण त्यांच्याकडून जी कर्मे गुप्तात होतात त्याविषयी बोलणे देखील लाजेचे आहे. एवढ्या वेळेचं मी जे सांगत होते ना आमच्या मुखातून काय निघलं पाहिजे आणि काय आवडतंय परमेश्वराला है ना. काय सांगत आहे परमेश्वराचं वचन. आज विषय काय आहे. प्रभूला काय संतोषकारक आहे. प्रभूला काय संतोषकारक आहे. प्रियांनो जर आज आम्ही जिवंत आहोत आणि आज जर आम्ही संतोष देणारे नाही झालो तर विचार करा. परमेश्वराने तर प्रेम केलं. परमेश्वराने तर एकुलता एक पुत्र दिला. प्रभू येशू ख्रिस्त पण आला आणि आमच्यासाठी जीव दिला. सगळं काही केलं. पण आज पण जर आम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही, जर आम्ही असेच आलो या जगामध्ये जगलो आणि असेच गेलो वरती, मग काय होणार आहे. आमच्यावर दया केली जाईल का. आम्ही वागलोच नाही त्याच्या इच्छाप्रमाणे. आम्ही त्याच्या इच्छाने वागलो नाही. त्याच्या इच्छाप्रमाणे चाललो नाही. आम्ही तसे राहिलो नाही. जशी त्याची इच्छा आहे तसं आम्ही राहिलोच नाही, तर काय होणार आहे. आमच्यावर दया केली जाईल का. त्या ठिकाणी जी जागा आमच्यासाठी तयार केली ती आमच्यासाठी राहील का. नाही, कधीच राहणार नाही. तर आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून वचन सांगत आहे की पारखून घेत जा. वचन काय सांगत आहे. पारखून घेत जा की प्रभूला काय संतोषकारक आहे आणि प्रभूलाच संतोष द्यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तालाच संतोष देणारे व्हा. कारण की शैतानाचे काम करून प्रभूला आवडत नाही. आणि परमेश्वराचं वचन सांगतं जे शैतानाचे काम करतात ते परमेश्वरासंगती वैर करतात. हा हे वचन आहे. वाचा बायबलमध्ये. परमेश्वरासंगती त्यांचं काय आहे. वैर आहे. वैर. आणि वैर परमेश्वरासंगती आम्ही टिकू का हो.
टिकू का हो आम्ही? परमेश्वरा संगती दुश्मनी करून आम्ही टिकू का? पुढे टिकणार आहोत? आम्ही टिकणार नाही, कारण की आम्ही माती आहोत. एक दिवस आम्हाला जायचंय या ठिकाणातून आणि त्याच परमेश्वरासमोर उभं राहायचंय. मग त्याच्या समोर जर आम्हाला उभं राहायचंय तर आम्ही ह्या ठिकाणी जीवन कसं जगलं पाहिजे, हा आमच्यामध्ये एक प्रश्न पाहिजे. प्रश्न उभा राहायला पाहिजे की परमेश्वरा काय विचारा, स्वतःला विचारा, काय परमेश्वरा तुला आवडणारं जीवन आम्ही जगतोय का शैतानाला आवडणारं जीवन जगतोय? हे तुम्ही स्वतःला विचारा प्रियांनो. कारण की एक दिवस आम्हाला त्या परमेश्वरासमोर जायचंच आहे, त्या परमेश्वरासमोर उभं राहायचंच आहे. आम्ही किती नाही म्हटलं कुठे जाणार नाही, आम्ही त्याच्या समोरच जायचंय. आणि त्याच्या समोर ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आमचं काय म्हणतात ना, आमची त्या ठिकाणी काय हालत होणार आहे किंवा आमचं किती अपमान होणार आहे, हे आज लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि घ्यायला पाहिजे. किती दिवस आम्ही राहणार असंच? परमेश्वराला सोडून आम्ही काय जगू शकतो? आम्ही काहीच नाही. वाळलेले काय म्हणतात ना, भुसा, जे गहू आहे ना, परमेश्वर काय करणार आहे सॉरी परमेश्वर काय करणार आहे, गहू त्याच्या कोठारामध्ये साठवणार आहे आणि भुसा जळण्यासाठी तो एकट्ठा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय करणार आहे, गहू जे आहेत, जे गहू चांगलं बीज, ते काय करणार आहे परमेश्वर, त्याला तो कोठारामध्ये साठवणार आहे. म्हणजे चांगले लोक जे त्याचं ऐकून चाललेले, अशा लोकांना काय करणार आहे परमेश्वर, तो गहू म्हणतोय, चांगले गहू काय करणार आहे, कोठाऱ्यामध्ये साठवणार आहे. आणि भुसा, ज्यांनी कधी परमेश्वराचं ऐकलं नाही, जे कधी परमेश्वराच्या मार्गावर चालले नाही, जे कधी परमेश्वराचं ऐकून चालले नाही, तसं त्याच्या मार्गावर राहिले नाही, ते काय आहे, भुसा. आणि तो जळण्यासाठी. प्रेज लॉर्ड. तर आजच आम्हाला विचार करायचा आहे, आजच आम्हाला कसं वागायचं हे आम्हाला पाहिलं पाहिजे. आम्हाला स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की आम्ही कसं वागतोय, काय आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार वागतोय का, काय आम्ही हे सगळं ऐकतोय का, जे जे परमेश्वराने आम्हाला शिकवलं काय आम्ही त्याच्यामध्ये राहतोय का. प्रियांनो, एकदा लक्षात घ्या का आम्ही त्या शैतानाच्या तावडीत जावं का? आणि हे जग तर त्याच्या तावडीमध्येच आहे. हे जग आहे ना, त्या शैतानाच्या तावडीत आहे. आणि त्यांनी काय केलेलं, सगळ्यांना पीळ घातलेला आहे. पण परमेश्वराला धन्यवाद आहे की लोक जशी जशी खरी शिक्षा येते तसे तसे लोक काय करत आहेत, सुटत आहेत, त्याच्या तावडीतून काय होते, सुटत आहेत. म्हणून प्रियांनो, माझं सांगणं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्याच्या तावडीतून तर सुटाच, पण त्या शैतानाच्या तावडीमध्ये पडू नका परत कधी. प्रेज लॉर्ड. त्याच्या तावडीतून सुटा. कारण की आम्हाला आमची जागा ते नरक नाही, नरक आमच्यासाठी बनलेलं नाही, नरक हे शैतानासाठी बनलेलं आहे. आणि तोच शैतान जो म्हटलेला इब्लीस, जो जुनाट साप, तोच त्या ठिकाणी पडणार आहे. आणि परमेश्वराने जे आमच्यासाठी एकुलता एक पुत्र जो दिलाय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्यासाठी सांडलेले प्रियांनो, त्यांनी जी आमच्यासाठी जागा तयार केली प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला एकत्र व्हायचंय, त्या ठिकाणी आम्हाला राहायचंय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ राहायचंय प्रियांनो. हे आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. हे आपण पुढे वाचूया. 12 वचन. कारण त्यांच्याकडून जी कर्मे गुप्तात होतात त्याऐवजी बोलणे देखील लाजेचे आहे, परंतु सर्व निषेधलेले कर्मे उजेडाकडून प्रकट होतात. सर्व निषेधलेले कर्मे म्हणजे जे न आवडणारे कर्मे काय होतात, उजेडाकडून प्रकट होतात. आता उजेडाकडून प्रकट होतात म्हणजे काय, उजेडाकडून प्रकट होतात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो उजेड आहे त्याच्याकडून काय होणार आहे, ते प्रकट होणार आहे. जे गुप्तात आहे, जे गुप्त ठेवलेले आहे, जे गुप्त आहेत, काय आहे, पुन्हा एकदा वाचते, 12 वचन आहे. कारण त्यांच्याकडून जी कर्मे गुप्तात होतात त्याऐवजी बोलणे देखील लाजेचे आहे, परंतु सर्व निषेधलेले कर्मे उजेडाकडून प्रकट होतात. कारण जे काही प्रकट केलेले ते उजेड आहे.
जे काही प्रकट केलेले ते उजेड आहे. म्हणून तो म्हणतो हे निद्रस्ता, म्हणून तो काय म्हणतो, हे निद्रस्ता जागा हो, है ना, हे निद्रस्ता जागा हो आणि मेलेल्या मधून उठ. काय म्हणत आहे, हे निद्रस्ता जागा हो आणि मेलेल्या मधून काय हो, उठ. मेलेल्या मधून उठ. प्रेज लॉर्ड. मेलेल्या मधून उठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडीन. वाव, काय बात आहे ना. ख्रिस्त तुझ्यावर काय पाडीन, प्रकाश पाडीन. म्हणजे उजेड प्रकाश हा ख्रिस्त आहे आणि तो ख्रिस्त जर आमच्यामध्ये आहे प्रियानो, तो ख्रिस्त जो आमच्यासाठी त्यांनी प्राण दिला, आमच्यासाठी त्यांनी रक्त वाहिलं, तो प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्या आतमध्ये आला आणि त्याची इच्छा आहे की आमच्या आत यावं. प्रेज लॉर्ड. तो जर आमच्या आतमध्ये आला, काय सांगते वचन, ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडील तर तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागावे. प्रेज लॉर्ड. तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे तुम्ही काय करावे, जपून वागावे. जपून वागलं पाहिजे, है ना. काय केलं पाहिजे, जपून वागलं पाहिजे. आम्हाला परमेश्वराने जर एवढे वचन दिलेत प्रियांनो, तर आम्हाला कमीत कमी बायबल काय सांगतं ते आम्हाला पाहिलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तेव्हा तर आमचं जीवन आम्हाला भेटल, तेव्हा तर आमचं जीवन. नाही तर शैतानाची तर इच्छाच आहे की काय करायचंय, शैतानाची इच्छा हेच असते की परमेश्वराच्या वचनापासून आम्हाला कसं वेगळं करायचं. त्याची इच्छा म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी आहे, त्याची ही स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीला ओळखा, शैतानाच्या कुयुक्तीला ओळखा, शैतानाचे ज्या प्लॅन आहेत त्याला ओळखा त्याला आणि परमेश्वराकडे या, परमेश्वराकडे वळा. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही ज्या नाही का अग्नीमधून तुम्हाला काय करायचं, त्यांना ओढून काढायचंय. अग्नीकडे जे चाललेले आहेत ना लोक, त्यांना तुम्हाला काय करायचं, ओढून काढायचंय प्रियांनो, ओढून काढायचंय. मग का बरं त्या अग्नीकडे आमची धाव, आमची काय म्हणतात ना, आम्ही हळूहळू चालत नाहीये, धाव घेतलेली आहे. कुठं, त्या अग्नीकडे, त्या नरकाकडं धाव आहे, आमची धाव आहे. ती धाव थांबवा आणि परमेश्वराकडे वळा. ती धाव थांबवायची आहे आणि परमेश्वराकडे वळायचंय आणि त्याचं वचन काय सांगते ते आम्हाला पाहायचंय. त्याचं वचन आमच्यासाठी काय आहे, कारण की तो देव इच्छितो आम्हाला स्वर्ग, तो देव इच्छितो आम्हाला, प्रभू येशू ख्रिस्त देव इच्छितो आम्हाला जीवन, तो प्रभू येशू ख्रिस्त देव इच्छितो आम्हाला ते त्याचं स्वर्ग, जी जागा तयार केली यरूशलेम नवीन, ते आमचं ध्येय पाहिजे, ते आमचा विचार केला पाहिजे, ते आम्हाला भेटायचंय. ते त्याच्यामध्ये आम्हाला जाण्यासाठी आमची तळमळ पाहिजे, ते पाहिजे आमचं जीवन. आम्हाला ते तिथल्यासाठी इथं जगायचंय. म्हणजे आमचं जीवन इथलं काहीच नाहीये. इथं आम्हाला त्रास झाला तरी चालन, इथं संकट आलं तरी चालन, ह्या जगामध्ये आम्हाला त्रास म्हणजे आमची नालस्ती झाली तरी चालन, अपमान झाला तरी चालन, पण आम्हाला तिथल्यासाठी, त्या वरच्यासाठी, म्हणजे वरच्या जीवनाच्या साठी इथं आम्हाला त्रास सहन केला तरी चालेल, पण आम्हाला ते जीवन भेटणार आहे. ते आमच्या लक्षात असलं पाहिजे की आम्हाला इथलं नाही तर वरचं जीवन आम्हाला कसं भेटणार आहे. तर ते जे स्वर्ग, जे प्रभू येशू ख्रिस्तानी जी नवीन नगरी, माझं जे पुढच्या संडेचं जे वचन आहे ते रॅप्चरवर आहे आणि तुम्ही जोडा आणि नक्कीच तुम्ही पहा, इतकं सुंदर आहे. त्याच्या अगोदर पास्टर डॅनियलचं पण तुम्ही ऐका, ते देखील खूप सुंदर दिलेलं आहे आणि मी पण त्याच्यावरच संदेश देणार आहे. कारण की रॅप्चर होणार आहे प्रत्येकाचं, है ना. तर ते देखील तुम्ही बघा, नक्कीच जोडा. माझी इच्छा आहे की ते तुम्ही नक्की ऐकलं पाहिजे. आणि गेल्या संडेचं पण तुम्ही इफ्ताचं समर्पण आणि त्याच्या मुलीचं समर्पण, खरं समर्पण हे होतं, ते देखील तुम्ही पहा. काय सुंदर समर्पण आहे, काय इफ्ताचं जे जीवन आहे, कसं दिलेलं आहे त्यांनी परमेश्वराला, ते तुम्ही माझा मागचा संडेचा संदेश तुम्ही नक्की बघा आणि लोकांना काय करा, शेअर करा. प्रियांनो, हे माझ्यासाठी नाही किंवा मला ते काय भेटतात सबस्क्राईब किंवा लाईक भेटतात त्याच्यासाठी नाही, तर परमेश्वराच्या राज्याची वाढीसाठी होऊ द्या. परमेश्वराची राज्याची वाढ होती ह्या टायमान, म्हणजे ह्या संदेशाने, किंवा एखादा माझा मुखातून निघलेला शब्द किंवा एखादं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये जाईन
आणि परमेश्वर त्यांचं जीवन बदलेल. आणि हे नक्की होतंय प्रियांनो. खरी सत्य ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये जातं ना, त्यावेळेस लोकांचं जीवन बदलत आहे. तर का नाही बरं आमचं पण बदलावं? बदला, आमचं जीवन बदललं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर या आपण पुढे वाचूया. काय आहे 15 वचन. तर तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागा, म्हणून सांभाळा. म्हणून काय करा? म्हणून सांभाळा, प्रसंग साधून घेत जा. है ना? प्रसंग साधून घेत जा, कारण दिवस वाईट आहेत. प्रेज लॉर्ड. कारण दिवस काय आहेत? वाईट आहेत. दिवस वाईट आहेत प्रियांनो. आणि आता तर वाईट आहेच, पण आणखीन 4, 5, 10 वर्षामध्ये कसले जीवन अजून वाईट होणार आहे, दिवस वाईट होणार आहे, ते सांगू शकत नाही, इतके वाईट होणार आहेत. तर मग का बरं आम्ही आज पण आम्ही त्याच जगामध्ये आहोत आणि ते 10 वर्षामध्ये पण आम्ही तसंच राहणार आहे का? काय आमचं जीवन बदलणार नाही का? कारण की दिवस वाईट आहेत, परमेश्वराचं वचन सांगतं. काय आहे मी परत एकदा वाचून दाखवते. 15 वचन आणि 16 वचन पुन्हा एकदा वाचूया. तर तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागा, म्हणून सांभाळा, प्रसंग साधून घेत जा, कारण दिवस वाईट आहेत. है ना? म्हणून तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. है ना? प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. म्हणजे प्रभूची इच्छा काय आहे ते समजून चालायचंय आम्हाला. म्हणून मी इतक्या वेळची जे मी सांगत आहे की बायबल कमीत कमी शास्त्र उघडून पहा की आमचा परमेश्वर आमच्या संगती काय बोलू इच्छितो. आमचा देव, आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संगती काय बोलू इच्छितो. का काय त्याची इच्छा आहे का? का त्याची इच्छा नाहीये कोणाचाच नाश व्हावा. त्याची इच्छा नाहीये. त्याची इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याची इच्छा ही आहे. पण आम्ही का बरं अंधारामध्ये चालावं? नाही प्रियांनो, आमच्यासाठी उजेड आहे. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तो प्रकाश आहे. है ना? आणि तो म्हणतो ना की तुम्ही प्रकाशामध्ये, है ना, काय तो वचन मी पुन्हा एकदा वाचते. आणि मेलेल्या मधून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडेल. है ना? हे म्हणून तो म्हणतो हे निद्रास्ता जागा हो आणि मेलेल्या मधून काय हो? उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडेल. मग ख्रिस्त आमच्यावर प्रकाश पाडीन, मग आम्ही पण त्याच्या जवळ जायला पाहिजे. त्यावेळेसच आमच्यावर प्रकाश पडेल, आपोआप पडणार नाही. जर आम्ही गेलोच नाही, जर आम्ही त्याच्याकडे गेलोच नाही, जर आम्ही म्हटलोच नाही का प्रभू येशू ख्रिस्ता मला क्षमा कर, प्रभू येशू ख्रिस्ता माझे जीवन जर तुला न आवडणार आहे तर प्रभू मला बदल, जर आम्ही हे म्हटलोच नाही, जर आम्ही ते पश्चातापाची प्रार्थना केलीच नाही, तर कसा प्रकाश आमच्यावर पडन? कसा पडन आमच्यावर प्रकाश? नाही पडणार ना. म्हणून प्रथम आम्हाला त्याच्याकडे जायचंय. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय करायचंय? घ्यायचंय, आम्हाला परिधान करायचंय त्याला, आणि त्याच्यावर आम्हाला काय करायचंय? भरोसा ठेवायचा आहे, ना की या जगावर, ना की या जगातल्या लोकांवर. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, जो मनुष्यावर भिस्त ठेवतो तो श्रापित आहे. प्रियानो, मग आम्ही श्रापित नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आम्हाला श्रापित व्हायचं नाहीये. प्रेज लॉर्ड. म्हणून तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. है ना? प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. आणखीन एक वचन वाचूया आपण. कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 16 वचन काय सांगत आहे? कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. पुन्हा एकदा वाचते. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने, है ना, सर्व ज्ञानाने भरपूर राहो. सर्व ज्ञानाने भरपूर राहो. गीते व स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकास शिकवा. यांनी तुम्ही काय करा? एकमेकास शिकवा व बोध करा. काय करा? बोध करा. कृपेत असून आपल्या अंतःकरणात प्रभूला गात जा.
प्रभूला गात जा. आपल्या अंतःकरणात काय करा, प्रभूला गात जा. एकमेकाला काय करा, शिकवा असं म्हटलेलं आहे, बोध करा असं म्हटलेलं आहे. ख्रिस्ताचे जे वचन आहे ते सांगा, ते बोध करा, है ना. आपले आमच्या मनामध्ये त्याच्यासाठी स्तोत्रे गा, गीत गा, गायन गा, म्हणजे येशू ख्रिस्तासाठी. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्तासाठी त्याच्याकडे या, त्याच्याकडे वळा, म्हणजे आम्हाला काय मिळेल, तो प्रकाश आमच्यावर पाडीन. येशू ख्रिस्त आमच्यावर प्रकाश पाडू इच्छितो. तो आमच्यासाठी प्रकाश बनून आला. प्रियांनो, तो म्हणतो तुम्ही जगाच्या प्रकाशात, म्हणजे आम्हाला म्हटलेलं आहे त्यांनी, तुम्ही या जगाचा प्रकाश आहात. मग जर आम्ही प्रकाश आहोत तर कसं आम्ही अंधारामध्ये चालू शकतो? जर परमेश्वराने आम्हाला एवढा मान दिलेला आहे, जर परमेश्वराने आम्हाला ते वचन आम्हाला दिलेलं आहे की तुम्ही काय आहात, ख्रिस्ताच्या वतीने काय सांगितलेलं वचन असं सांगतं की तुम्ही ख्रिस्ताच्या वतीने काय आहात, तुम्ही वकील आहात. म्हणजे जर वकील तो आम्हाला म्हणत आहे, जर हिंदी बायबलमध्ये सांगतो तो आम्ही काय, त्याचे राजदूत आहोत, त्याचे राजदूत आहोत. मग प्रियानो, जर परमेश्वर आम्हाला इतके सगळे चांगले मान देतो, तो आम्हाला इतकं सगळे पद देतोय, मग हे पद आम्हाला घ्यायला पाहिजे ना की ह्या जगाचे. कारण ह्या जगामध्ये राहायचंच नाहीये, एक दिवस आम्हाला जायचंच आहे जग सोडून. मग का बरं आम्ही ह्या जगाचं काय म्हणतात ना धावा करतो? ह्या जगाचा धावा का केला पाहिजे आम्ही? आम्हाला त्या जगाचा, जो जग आमचं आहे ना, जे स्वर्ग, जे नागरिकत्व आमचं या ठिकाणचं नाहीये, ह्या जगातलं नाहीये, आमचं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. मग आम्ही इथल्या गोष्टी का बरं आम्हाला पाहिजेत? इथल्या गोष्टी बायबलचं वचन सांगतं, जो वरचा आहे ना तो वरच्याच गोष्टी करतो, आणि जो इथला आहे ना, जो पृथ्वीतला आहे, जो जगातला आहे, तो जगातल्या गोष्टी करतो. मग आमच्या गोष्टी कोणत्या असतात? आमच्या गोष्टी कोणत्या असतात हे आम्हाला पारखून घेतलं पाहिजे, आम्हाला समजून घेतलं पाहिजे, आम्हाला स्वतःला समजलं पाहिजे की आम्ही कुठले आहोत. जर आम्ही सॉरी जर आम्ही स्वर्गाचे आहोत प्रेज लॉर्ड. जर आम्ही स्वर्गाचे आहोत तर स्वर्गाच्या गोष्टी करू, जर आम्ही या जगाचे आहोत तर ह्या जगातल्या गोष्टी करू. पण आम्ही ह्या जगातले नाहीयेत, आम्ही या जगाचे नाहीयेत, आम्ही त्या स्वर्गाचे. आमचं नागरिकत्व ते स्वर्गीय आहे. मग आम्हाला तिथल्याच गोष्टी करायच्यात, म्हणजे त्या गोष्टी म्हणजे बायबल, म्हणजे त्या गोष्टी म्हणजे पवित्र शास्त्र, ते वाचायचंय आम्हाला. ते पाहायचंय की प्रभूला काय संतोषकारक आहे, प्रभूला काय आवडतंय. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण, निर्गमेचा 17 अध्याय आणि 12 वचन काय सांगते. निर्गम 17 आणि 12. पण मोशेचे हात थकले म्हणून त्यांनी धोंडा घेऊन त्याच्या खाली ठेवला आणि तो त्याच्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी पुन्हा एकदा वाचू आपण, निर्गमेचा 17 अध्याय 12 वचन काय सांगते. पण मोशेचे हात थकले. मोशेचे हात थकले. प्रियानो, जर आपण निर्गम वाचलं तर ज्यावेळेस लढाईचा टाइम होता आणि मोशे काय करत होता, परमेश्वराकडे प्रार्थना करत होता, आहे ना. परमेश्वराकडे दोन्ही हात वर करून तो प्रार्थना करत होता. म्हणजे दोन्ही हात जर वरती राहिले तर एक दिवस, म्हणजे एका वेळेला आपण लय झालं तर एक तासभर पण आपले हात वर राहणार नाही, म्हणून त्याचे हात थकले. काय सांगत या ठिकाणी वचन, पण मोशेचे हात थकले म्हणून त्यांनी धोंडा घेऊन त्याच्या खाली ठेवला आणि तो त्याच्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी एका बाजूस व एक बाजूस व दुसऱ्या बाजूस एक असे ते उभे राहून त्याच्या हातास टेका दिला. त्याच्या हातास काय केला, टेका दिला. प्रेज लॉर्ड. एकमेकांनी आपण जे प्रार्थनेतले जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, एकमेकाला टेका दिला पाहिजे, है ना. प्रार्थनेचा म्हणा किंवा त्याचं काय म्हणतात काम करण्याचा, परमेश्वराचं काम करण्याचा काय करायचं आम्हाला, एकमेकाला टेका द्यायला पाहिजे, है ना. जर सेवक एक करतोय तर त्यांनीच करत राहावं नाही. परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने काही ना काही काम केलं पाहिजे, म्हणजे त्याचं काम केलं पाहिजे, परमेश्वराचं काम केलं पाहिजे. आम्हाला आमचं काम तर करायचंच आहे. आम्ही ह्या जगामध्ये राहतोय, पोट आहे सगळ्यांना आहे, संसार आहे सगळ्याला आहे, पण
त्याचं काम पण आम्हाला केलं पाहिजे, कारण की त्याचं काम करणं खूप गरजेचं आहे. जर आज आम्ही त्याचं काम केलं नाही तर आम्हाला त्याच्याजवळ कशी जागा भेटणार हे आम्हाला समजलं पाहिजे, है ना. आम्हाला त्याच्याजवळ जागा जर पाहिजे तर त्याचं काही ना काही काम आम्हाला केलं पाहिजे, काही ना काही काम आम्हाला केलं पाहिजे. म्हणून आम्हाला ते काय सांगते या ठिकाणी, त्याच्या हाताच टेका दिला आणि सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. त्याचे हात कसे राहिले? स्थिर राहिले. म्हणजे टेका ज्यावेळेस आपल्या हाताला मिळतो प्रियांनो, असं ज्यावेळेस टेका भेटतो तेव्हा हात आपले कसे राहतात? स्थिर राहतात. आणि प्रार्थना करण्यासाठी, परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी. आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला, पहिले थेसलनिकरास पत्र 5 अध्याय आणि 17 वचन. काय सांगत आहे? छोटस वचन, एकदम छोटस वचन आहे. काय आहे ते वचन? प्रार्थना अखंड करा. काय वचन? एकदम छोटस वचन आहे. काय? थेसलनिकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 17 वचन. काय आहे ते वचन? प्रार्थना अखंड करा, है ना. प्रार्थना अखंड प्रार्थना करा, अखंड, है ना. प्रार्थना अखंड करा म्हणजे आम्हाला अखंड म्हणजे सतत प्रार्थना केली पाहिजे. सतत उठता बसता झोपता निसता उठता, काय म्हणतात ना, जसं आम्ही चालतोय बोलतोय तेव्हा पण आम्हाला परमेश्वराचं नाव, परमेश्वरासंगती बोलणं, प्रार्थना अखंड पाहिजे. काय आम्ही तसं करतोय का? परमेश्वराला संतोषकारक काय आहे? प्रभूला काय संतोषकारक आहे? काय आम्ही असं वागतोय का? जर वागतोय तर प्रेज लॉर्ड. जर नाही वागत तर आजपासून ते निर्णय घ्या. आजपासून त्या परमेश्वराजवळ जा आणि बोला की परमेश्वरा, मी चुकले, पण आजपासून काय कर, मला तुझ्या चरणाजवळ ठेव आणि तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. ही प्रार्थना करा प्रियांनो. त्याला तुटलेलं हृदय आवडतं. परमेश्वर आज पण आमच्यावर प्रेम करतो. आणि मग आज जी आम्हाला जी संधी दिलेली आहे परमेश्वराने, जी आम्हाला माहिती नाही परत ही संधी भेटते का नाही, माहिती नाही. आता तसं पण लोक इतके मरायला लागलेत, कधी आता हाय आताच नाही, है ना. असे लोक मरायला लागले. कितीतरी लोक मेलेत या 2024 मध्ये. कितीतरी लोक झालं, एकच राहिले आपल्या प्रेज लॉर्ड. तर इतके लोक चाललेत तसे पण. आणि या जगामध्ये राहायचंय किती दिवस हो आपल्याला? जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करा ना. जोपर्यंत जगायचंय ना तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करा. काय हरकत आहे? काय हरकत आहे का? काहीच हरकत नाहीये ना. परमेश्वराची स्तुती करा, त्याच्यासारखं त्याच्या संगती राहा, परमेश्वराच्या आज्ञा पाळा, त्याच्या आज्ञात राहा, परमेश्वराच्या वचनात वागा ना. काय प्रॉब्लेम आहे? प्रेज लॉर्ड. वागा ना तसं, कारण की ज्यावेळेस इथं असं वागू ना त्यावेळेसच आम्हाला ते स्वर्ग भेटणार आहे, त्यावेळेसच त्याची जवळ जागा भेटणार आहे आम्हाला. जर आज आम्ही तिथं वागलो नाही, तसं वागलो नाही, परमेश्वराजवळ राहिलो नाही, परमेश्वराच्या आज्ञा पाळलो नाही, जर आम्ही परमेश्वरासंगती प्रामाणिक राहिलो नाही, तर विचार करा, तो त्या ठिकाणी पण जागा नाही देणार. मग जागा एकच आहे, ती नरकातली. मग नरक जर आवडत असन तर बिंदास राहा, काही हरकत नाही, कोणाचीच नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची पण हरकत नाहीये. हा, कारण की हेच परखड आहे, हेच खरं आहे, हेच खरं होणार आहे. कारण की आज जर सत्य आमच्या अंतःकरणामध्ये गेलं ना आणि त्याची चुटपुट लागली पाहिजे. वचन असतं सांगतं की वचनाची काय झाली? चुटपुट लागली. प्रेषितांचे कृत्य तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे वचन भेटल. लोकांना काय केलं? चुटपुट लागली. वचनाची चुटपुट लागणं गरजेचं आहे. या अंतःकरणाला चुटपुट लागणं गरजेचं आहे. जर चुटपुट लागत नाही ना तर वचन जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मनुष्य बदलत नाहीये. मनुष्य बदलत नाहीये आणि बदलणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला बदललं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे की आमचं तारण झालं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे की आमचं नाश व्हावा नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. हे परमेश्वराची इच्छा आहे. मग आम्ही का स्वतःचेच दुश्मन बनून बसलेलो आहोत? आम्ही का स्वतःचेच दुश्मन बनून बसलेलो आहोत? नका बनू ना स्वतःचे दुश्मन, नका बनू ना स्वतःचं वैरी. स्वतःवर प्रेम करतो ना आम्ही, शरीरावर प्रेम करतो, आत्म्यावर प्रेम नाही करत आहे आम्ही. आम्ही आमच्या शरीरावर प्रेम करतो, आत्म्यावर प्रेम करत नाही. कारण जर आमच्या आत्म्यावर प्रेम केलं असतं तर बायबल वाचलं असतं. कारण की आमचा आत्माच तिथं जाणार आहे, शरीर नाही जाणार आहे. शरीर इथंच माती होणार आहे, शरीराची मातीच होणार आहे. खड्ड्यामध्ये पडलं म्हणजे माती होणार आहे. आम्ही शरीराची काळजी घेतो जास्त,
आम्ही सगळ्यात जास्त शरीराची काळजी घेतलं. काय तुम्ही ऐकले का हे? का मी पुन्हा एकदा बोलू का? आम्ही फक्त शरीराची काळजी घेतो का मी कशी दिसली पाहिजे, मी कसा दिसलो पाहिजे, मी कसं पाहिजे, है ना? हे सगळं काळजी आम्ही फक्त शरीराची घेतो आणि आत्म्याची काळजीच घेत नाही आम्ही. आत्म्याची काळजी घ्या. आजपासून आत्म्याची काळजी घ्या. कारण की आम्हाला ह्या जगामध्ये राहायचं नाही. एक दिवस हे जग सोडून आम्हाला जायचंय. मग जर आज आम्ही फक्त शरीराची काळजी घेत राहिलो आणि शरीरालाच काय म्हणतात ना, शरीरालाच आम्ही सुधरवत राहिलो आणि आत्म्याला मारून टाकलं आणि आत्म्याचं काही घेणं देणंच नाहीये. आत्म्याला आम्ही पूर्णपणे नाही का गार करून टाकतोय. त्या आत्म्याचं आम्हाला काही म्हणजे नाही का त्याची चिंताच नाहीये. पण तोच आत्मा आम्हाला काय करतो? आम्हाला टोचतो. तोच आत्मा म्हणतो आम्हाला शरीरामध्ये जोपर्यंत राहतो ना, आम्ही तुम्हाला एक एक नाही का एक गुज तुम्हाला सांगू इच्छिते. जर आम्ही ह्या शरीरामध्ये राहून त्या आत्म्याची काळजी केली नाही ना, त्या आत्म्याची आम्ही काय म्हणतात दक्षता घेतली नाही ना, तर तो आत्मा आमचा साथ देत नाही मग नंतर. हे बाकी लक्षात ठेवा. जर आज आम्ही फक्त शरीराची काळजी घेतोय आणि फक्त शरीरासाठी सगळं काही करतोय, एक दिवशी हे शरीर ह्या मातीला मिळणार आहे. कारण की वचन सांगतं माती मातीला मिळणार आहे. मग जर आम्ही फक्त शरीरालाच पाहतो, शरीरासाठी सगळं काही करतो प्रियांनो, आणि हे शरीर तर एक दिवशी माती होणार आहे. आणि त्या आत्म्यासाठी जोपर्यंत जगलो त्या आत्म्यासाठी काहीच नाही केलं. जोपर्यंत जगलो त्या आत्म्यासाठी जर आम्ही काहीच केलं नाही तर तो आत्मा सुद्धा आम्हाला दोष देतो. आमच्या मधला आत्मा जो आमच्या आतमध्ये जो परमेश्वराने आमच्या आतमध्ये जो आत्मा टाकलाय ना, तो आत्मा सुद्धा आम्हाला दोष देतो. अरे ह्या शरीरामध्ये राहून माझं काही उपयोग नाहीये, कारण की त्या आत्म्याला काय आहे, त्या परमेश्वराची ओढ आहे. आमच्या आतमध्ये एक 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 काय म्हणतात ना, एक खरं सत्य गुज मी तुम्हाला सांगत आहे. सत्य गुज मी तुम्हाला सांगत आहे. काय सांगत आहे? आमच्या आतमध्ये जो आत्मा राहतो ना, जो परमेश्वराने दिलेला आहे, त्या आत्म्याला ओढ असती त्या परमेश्वराकडे जाण्याची. त्या परमेश्वराला या शरीरामध्ये राहून त्या परमेश्वराला आम्हाला वाहवा करण्याची, म्हणजे परमेश्वराला वाह कर, परमेश्वराचा जय जयकार कर, परमेश्वराचं वचन वाच, परमेश्वराजवळ जा. कारण की हा आमच्यामध्ये असलेला आत्मा त्या परमेश्वराकडे ओढ करतो, पण आम्ही त्या आत्म्याला काय करतो? मारून टाकतो. कारण की आमचं मन आमचं जे स्वतःचं मन आहे ना, आमचं दुश्मन आहे, आमच्या आत्म्याचं दुश्मन आहे. प्रियांनो, मनाचं नाही. आपण म्हणतो ना, मी माझ्या मनाचा मालक आहे, मी माझ्या मनाने काय करेन. नाही, हो मनच तर आमचं दुश्मन आहे. हे मन आहे ना, हाच आमचं दुश्मन आहे. म्हणून आम्हाला मनाचं नाही, आम्हाला आत्म्याचं ऐकायचंय. आमच्या आत्म्याला आम्ही काय करतो? गार मारून टाकलेले, सुस्त करून टाकलेले, शांत बसून ठेवलेले आहे ना. तो मस्त त्याचं मस्त तडप आहे त्या आत्म्याला. जो आमच्या आतमध्ये आत्मा आहे तो परमेश्वराकडे येण्यासाठी तो तळमळतोय, पण आम्ही त्याचं ऐकत नाही. कारण की आत्मा नाही का, आत्म्याला शक्ती नाहीये, मनाला शक्ती आहे. हे मन आहे ना इतकं शक्तिशाली आहे की आम्ही जी गोष्ट करायची नाही म्हटलं ना तीच करायला लावतो. मन इतकं शक्तिशाली आहे, इतकी शक्ती या मनामध्ये, आणि या मनाला मारणं गरजेचं आहे. कारण की पाऊलाचं वचन सांगतं, पाऊल म्हणतो रोज रोज आणि रोज मी माझ्या मनाला काय करतो? कुटतो, पिटतो, ठेचतो. मराठी बायबल सांगतं, पाऊल म्हणतो माझ्या मनाला काय करतो? मी रोज ठेचतो म्हटलेलं. मग आता ठेचतो म्हणजे बघा, तुम्ही विचार करा, मनाला ठेचायला पाहिजे, मनाला ठेचायला पाहिजे. जर आज आम्ही मनाला ठेचत नाही, आमच्या मनाला येईल तसं जर आम्ही करतोय, तर आज आम्ही स्वतः आमच्या आत्म्याचे दुश्मन आहोत, वैरी आहोत. आम्ही स्वतःच्या आत्म्याचे वैरी आहोत, वैरी, स्वतःचे वैरी, स्वतःच्या आत्म्याचे वैरी. आणि मग मरणाच्या टायमाला तो आत्मा पण आमची साथ देत नाही. तो आत्मा पण म्हणतो मर, मग तू तसंच तरपड. हे खरं आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे खोटं नाहीये. परमेश्वराकडे हात करून सांगते मी, हे खोटं नाहीये. आमचा जो आतमध्ये जो आत्मा आहे ना, परमेश्वराची ओढ करतो, तो परमेश्वराचा आहे, तो परमेश्वरानेच आम्हाला दिलेला आहे आणि त्याची ओढ परमेश्वराकडे असते. पण आम्ही काय करतो? आमचं मन त्या आत्म्याला मारून टाकतो आणि शांत करतो. कारण की आम्ही आमच्या मनाचंच ऐकतो, आत्म्याचं ऐकतच नाहीये. आम्ही त्या आत्म्याचं ऐकत नाहीये, आम्ही आत्म्याचं ऐकत नाहीये, आम्ही मनाचं ऐकतो आणि आमच्या मनाचं करतो.
म्हणून प्रियांनो, परमेश्वराची इच्छा आहे की त्याला काय संतोषकारक आहे, त्याची काय इच्छा आहे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला काय हवंय हे आम्हाला पारखलं पाहिजे. आमचा आत्मा जर त्या स्वर्गामध्ये ठेवू इच्छितो ना आम्ही, तर आम्हाला त्या परमेश्वराचं ऐकलं पाहिजे. आम्हाला आमचं आत्म्याचं ऐकलं पाहिजे, ना की मनाचं. आमच्या आत्म्याचं ऐकलं पाहिजे, ना की मनाचं. मनाचं ऐकू नका, मन दुश्मन आहे आमचा स्वतःचं मन काय आहे, आमचं वैरी आहे. त्या वैरेचं ऐकू नका. आणि वैरी काय करतो, शैतान ह्या मनामध्ये काम करतो. आणि म्हणून तो काय म्हणतात ना, जास्त भार आमच्या आत्म्यावर पाडतो, म्हणून आत्म्याला शांत करतो आणि मन आमचं काम करतं. आणि शैतान त्या मनामध्ये आहे, शैतान त्या मनामध्ये काम करतो. प्रियांनो, हे समजून घ्या. ही गूज आहे, ही गोष्ट गूज आहे, खरी आहे, ती सत्य आहे. आणि सत्य तुम्हाला समजो. आणि कारण की वचन सांगतं, योहान 8:32 मध्ये वचन सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधनातून मुक्त करेन, बंधन मुक्त करेन. प्रियांनो, खरं सांगते मी, हे सत्य आहे. परमेश्वराची इच्छा नाही कोणाचाच नाश व्हावं, त्याची इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणखीन एक शेवटचं वचन वाचूया. तिमोथेला दुसरा अध्याय, दुसरा तिमोथी 2 अध्याय 2 वचन. दुसरा तिमोथी 2 अध्याय 2 वचन. 2 वचन. आणि ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षामध्ये माझ्यापासून ऐकल्या, त्या गोष्टी जे दुसऱ्यासहित शिकवायला सामर्थ होतील, अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. काय कर, सोपवून दे. काय आहे, 2 तिमोथेला 2 पत्र 2 अध्याय 2 वचन है ना. काय सांगत आहे वचन, आणि ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षामध्ये, पुष्कळ साक्षांमध्ये माझ्यापासून ऐकल्या. कशा ऐकल्या, माझ्यापासून ऐकल्या, त्या गोष्टी जे दुसऱ्यासही शिकवायला सामर्थ आहेत. त्या गोष्टी एक मिनिट, त्या गोष्टी पुन्हा एकदा मी वचन वाचते. आणि ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांमध्ये माझ्यापासून ऐकल्या. या ठिकाणी पाऊल सांगते, ज्या गोष्टी माझ्यापासून तू ऐकल्या, पुष्कळ साक्षांनी आहे ना, पुष्कळ साक्षांमध्ये माझ्यापासून ऐकल्या, त्याच गोष्टी काय कर, त्या गोष्टी जे दुसऱ्यासही शिकवायला सामर्थ आहे. म्हणजे असा विश्वासू माणूस, असा विश्वासी स्त्री, एखादा असा विश्वासू जो खऱ्यापणाने, जो त्याचं नाही का, आमचं मसी मंथन बैठकचे एक प्रोटोकॉल काढलाय पास्टरांनी. काय काढलाय माहितीये का, म्हणजे काय, शिक्षा, ती खरी शिक्षा. आणि पसरायचे म्हणजे फैलाना आहे ना, फैलाना, खरी शिक्षा, फैलाना. आणि खर्च म्हणजे स्वतः पण खर्च व्हायचं. आणि स्वतः जर आपल्याकडे जे काही खर्च करण्यासाठी, पैशापासून तर आपल्या शरीरापर्यंत पैसे पण खर्चू शकतो. आणि आमचं शरीरामध्ये जर आम्हाला खर्चायचे, म्हणजे जेवढं त्रास होतोय खर्च करायचं, शरीर पण आणि पैसे पण, आम्ही जर परमेश्वरावर प्रेम करतो तर आम्ही ते खर्च करायला पण तयार असलं पाहिजे. तर या ठिकाणी काय सांगते, वचन सांगते, त्या गोष्टी जे दुसऱ्यासही शिकवायला सामर्थ होतील, अशा विश्वासू माणसाला काय कर, सोपवून दे. काय कर, विश्वासू माणसाला ह्या गोष्टी सोपवून दे. म्हणजे ते वचन सोपवून दे की ते तू तर ऐकलंस, तू तर माझ्या संगती जेव्हा होतास, तू ऐकलंस, तू पाहिल्यास, तू साक्षामध्ये पाहिल्यास, ऐकल्यास, पण ह्याच गोष्टी जो समर्थ आहे शिकवायला, दुसऱ्यांना शिकवायला,
दुसऱ्यांना शिकवायला जो समर्थ आहे, ह्या गोष्टी काय कर, त्यांना सोपून दे, सोपून दे, वचन सोपून दे. कारण की जो शिकवायला जो समर्थ आहे त्याला. म्हणजे आम्हाला हे वचन जर पावलांनी सांगितलंय आणि त्यांनी ते शिकवून दिलंय आणि त्यांनी सांगितलंय की जो विश्वासू आहे, शिकवायला सामर्थ्य आहे, त्याला तू काय कर, हे वचन सोपवून दे. आणि आम्हाला काय केलं, हे सोपवून दिलेले प्रियांनो. जर मग शिकवायसाठी सोपवून दिलेले, मग जर ते शिकवायचंय आम्हाला दुसऱ्यांना आणि आम्हीच जर शिकत नाहीये, आम्ही तर शिकवायचं तर लांबच आहे, पण आम्ही शिकत सुद्धा नाही आणि शिकवायचं तर खूप लांब आहे. काय होणार, काय होणार? परमेश्वराला आम्ही कसं करणार? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कसं आम्ही करणार? परमेश्वराचं वचन सांगतं की सोपवून दे, जो सामर्थ्य आहे ते काय कर, बंद कर, सोपवून दे, है ना. ते वचन काय कर, तू सोपवून दे. म्हणजे जो शिकवायला समर्थ आहे त्याला तू काय कर, सोपवून दे. मग आम्हाला काय केलं पाहिजे? जर आमच्याकडं हे वचन आहे, जर आमच्याकडे हे बायबल आहे, जर आमच्याकडं पवित्र शास्त्र आहे, जर आज आम्ही असून सुद्धा जर आम्ही त्याला उघडून पाहत नाही, आम्ही त्याला खोलून पाहत नाही, आम्ही त्याला कधी बघत नाही, लक्षात घेत नाही प्रियांनो, तर मग बघा, विचार करा, आम्ही स्वतः, आमचं मन आमचं दुश्मन आहे की नाही? आम्ही स्वतःचे दुश्मन आहोत. आमचं मन आमचं स्वतःच दुश्मन आहे, वैरी आहे. आम्ही स्वतःचे वैरी आहे. कारण की आम्हाला ह्या जगामध्ये जास्त दिवस राहायचंच नाहीये. किती दिवस जगायचं, आणि जोपर्यंत जगायचंय तर काहीतरी जगायचं ना, काहीतरी करून मरायचंय. काहीतरी करून मरा, म्हणजे परमेश्वराचं काम करून मरा. काहीतरी मरायचंच आहे ना एकदा. किती दिवस जगायचं? एक दिवशी तर मरायचंच आहे. पण मरण्याच्या अगोदर कमीत कमी त्या ठिकाणी, मी पुन्हा एकदा ही गोष्ट सांगू इच्छिते, कमीत कमी या ठिकाणातून गेल्याच्या नंतर आमच्या मनामध्ये एवढं तर राहिलं पाहिजे, बाबा मी गेले या पृथ्वीतून, माझं संपलं, या जगातून माझं अस्तित्व, म्हणजे माझं संपलं जीवन, पण कमीत कमी काहीतरी परमेश्वरासाठी करू शकले किंवा शकले, हे तर करा, हे लक्षात तरी घ्या. म्हणजे आम्हाला काय करायचंय? परमेश्वराचं काम करायचंय. त्याच्यामध्ये आम्हाला काय करायचंय? घुसायचंय. आम्हाला वचनामध्ये घुसायचंय, वचनामध्ये बघायचंय की आम्हाला परमेश्वराने काय दिलंय, परमेश्वराला काय संतोषकारक आहे. हेच आहे परमेश्वराला काय संतोषकारक आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही काय करावं, तुम्ही जे मी घडलेले लोक, त्या लोकांनी काय करावं, माझी सेवा करावी, माझं काम करावं. ह्याच्यासाठी परमेश्वराने आम्हाला या पृथ्वीवर ठेवलंय, ह्या जगामध्ये ठेवलंय, आणि त्याचं काम करून ज्यावेळेस आम्ही जाऊ ना, त्यावेळेस आम्हाला ती म्हटलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शब्द आहेत, काय आहेत ते, की मी या ठिकाणीतून जातोय आणि जेव्हा वरती जातोय तुमच्यासाठी जागा तयार करतो. ज्यावेळेस आम्ही त्याचं काम या ठिकाणी करू ना प्रियांनो, त्यावेळेस ती जागा आम्हाला भेटणार आहे, अन्यथा नाही भेटणार आहे. अन्यथा ती जागा आमच्यासाठी नाही, आणि आम्ही म्हणू पण शकत नाही की ती जागा माझ्यासाठी नाही. आमची लायकीच नाही, मग ती म्हणण्यासाठी आमची लायकी नाहीये. का? कारण की आम्ही काम केलंच नाहीये. परमेश्वराचा जो काम करतो ना, त्याच्यासाठी ती जागा त्यांनी तयार केली, त्याच्या लोकांसाठी ती जागा आहे. मग आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, काय आम्ही त्याचे लोक आहोत का? का तो म्हणतो का, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय का हे माझे लोक आहेत, हे माझे लोक आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून हा शब्द निघतोय का हे माझे लोक, माझी प्रजा, माझे लेकरं, माझे दास, माझी दासी, असा हा शब्द निघतोय का? प्रेज लॉर्ड. ही आज आम्ही काय करा, आमच्या झोपण्याच्या अगोदर आम्ही ही प्रार्थना नक्की ही प्रार्थना करा की आम्ही आज काय केलंय, काय आम्ही परमेश्वराला आवडतोय का? आमच्या जीवनामध्ये आमच्या परमेश्वरासाठी आम्ही काहीतरी केलंय का? कारण की काय, एक दिवशी मातीमध्ये जायचंय, आणि मातीमध्ये गेल्याच्या नंतर कमीत कमी त्या ठिकाणी आमच्या मनाला संतोष वाटन की मी मरणाच्या अगोदर काहीतरी परमेश्वराला केलंय, परमेश्वरासाठी काहीतरी केलंय, म्हणजे त्याचं काम केलंय. कमीत कमी आमच्या मनामध्ये एवढं संतोष असला पाहिजे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. संतोष असला पाहिजे. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.
माझा संदेश या ठिकाणी संपलेला आहे आणि छोटीशी प्रार्थना करूया, मग आपण समाप्त करूया. प्रेज लॉर्ड. धन्यवाद येशू राजा, माझ्या देवा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. स्वर्गीय पिता तुला धन्यवाद देते बापा, तू खरोखर चांगला देव आहेस, बाप माणसं चांगला आहेस प्रभू राजा. बापा प्रार्थना करते जे बघत होते माझ्या देवा, जे होय बाप्पा ते आणखीन पुढे जाऊन बघतील बाप्पा, त्या प्रत्येकाचं जीवन बदली कर माझ्या देवा. प्रार्थना करते बाप्पा तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांचं होय बाप्पा प्रवेश होऊ दे, त्यांचं जीवन तू बदल माझ्या देवा. प्रार्थना करते माझ्या देवा त्यांना पवित्र जीवन जगण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर माझ्या देवा. आणखीन प्रभू राजा जे काही वचन, जे काही शब्द माझ्या मुखातून बाप्पा जे असतात बाप्पा तुझ्याकडून, ते शब्दांनी बाप्पा त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे माझ्या देवा. आणि तू असं करतच तुला धन्यवाद देते प्रभू राजा. त्यांनी झोपण्याच्या अगोदर स्वतःला होय माझ्या देवा तुझ्या हातामध्ये सोपावं आणि बाप्पा खऱ्या अर्थाने सोपावं, खऱ्या अर्थाने आणि खऱ्या मनाने सोपावं. कारण की तुझं वचन सांगतं की माझे जे लोक माझे आत्मिक जे आत्म्याने खऱ्या आत्म्याने आणि खऱ्या पाण्याने सेवा करतील माझ्या देवा, असं होऊ दे माझ्या देवा. प्रत्येकावर तुझी दया कर, आशीर्वाद पाठव आणि हे वचन समजण्यासाठी कृपा पुरव बापा. तू असं करतेस तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकलीच उपकार मानते. येशूच्या प्रार्थना केली म्हणून ऐक सगळे पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड.